रामकृष्ण हरी मंडळी, श्री स्वामी समर्थ. मकर संक्रांतीचा सण हा सौभाग्यासाठी किंवा सौभाग्यवती स्त्रियांसाठी खूपच खास मानला जातो. कारण या प्रत्येक स्त्रीला छान असं तयार व्हायला आवडतं. त्यामुळे संक्रांतीचा सण हा महिलांसाठी खूप मोठा दिवस आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रियाने कोणत्या रंगाची साडी नेसावी, त्याचबरोबर कोणत्या रंगाचे साडी चुकूनही नेसू नये, संक्रांतीसाठी कोणते शुभ रंग आहेत, या दिवशी अनेक स्त्रिया बांगड्या भरतात. तर त्या बांगड्या भरताना कोणत्या रंगाच्या बांगड्या घालायच्या किंवा कोणत्या रंगाच्या घालायच्या नाहीत, कोणत्या रंगाच्या घालाव्या, हे नियम सांगणार आहे. तर बरीचशीच माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमधून देणार आहे. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून पहा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. यापूर्वी म्हणजे 2026 मध्ये मकर संक्रांत बुधवार 14 जानेवारी 2026 रोजी साजरी केली जाणार आहे. मराठी पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा हा सण संक्रांतीचा सण साजरा केला जातो. या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते. म्हणजे सूर्य हा पूर्वेला उगवतो, पण तो उत्तरेकडे थोडासा झुकलेला दिसतो. संक्रांतीपासूनच वातावरणातील थंडी ही हळूहळू कमी होत जाते. तसेच संक्रांतीपासून दिवस हा तिळातिळाने मोठा होताना जातो. कारण मकर संक्रांतीच्या आधी दिवस लहान होता आणि रात्र मोठी होती, पण मकर संक्रांतीनंतर दिवस हा हळूहळू मोठा होत जातो आणि रात्रही लहान होत जाते. तसेच मकर संक्रांतीला स्नान, दान, धर्म, देवाचे दर्शन, तप यांना विशेष महत्त्व दिले जाते. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे, या दिवशी दान केल्याने सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात आणि खूप प्रकारचे पुण्य प्राप्त होते. तसेच सूर्यदेवाचे आशीर्वाद देखील प्राप्त होतात. विशेष म्हणजे मकर संक्रांतीचा सण हा नात्यातील गोडवा वाढवणारा खूप महत्त्वाचा मानला जातो. कारण या दिवशी सर्वजण एकमेकांना तिळगुळ देऊन आशीर्वाद व्यक्त करतात. तर अशा प्रकारे या मकर संक्रांतीचा खूपच महत्त्व आहे. पण त्याचबरोबर स्त्रियांसाठी हा सण अतिशय महत्त्वाचा मानला जातो. कारण या सणाला हळदी कुंकवाला विशेष महत्त्व दिले जाते. त्यामुळे एक सौभाग्यकारक सण म्हणून याला ओळखले जाते. संक्रांतीनिमित्त महिला संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत कधीही हळदी कुंकवाचा कार्यक्रम करत असतात. त्यामुळे संक्रांतीचा सण हा महिलांसाठी खूपच महत्त्वाचा मानला जातो. यामध्ये स्त्रियांना प्रश्न पडलेला असतो की या दिवशी कोणत्या रंगाची साडी नेसावी किंवा कोणत्या रंगाचे साडी नेसू नये. संक्रांतीसाठी तसे शुभ रंग आहे. तर हिंदू धर्मात प्रत्येक रंगाला वेगळेच आणि अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. कारण प्रत्येक रंग आपल्याला वेगळीच ऊर्जा प्रदान करत असतो. काही रंग सकारात्मक फलदायी लहरी प्रदान करतात आणि काही रंग हे अशुभ मानले जातात, नकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते. पण आपल्या हिंदू धर्मात असे काही 4-5 रंग आहेत जे खूपच शुभ मानले जातात आणि प्रत्येक कार्यासाठी किंवा देवकार्यासाठी सुद्धा हा रंग जे आहेत ते वापरले जातात. त्यामधला पहिला रंग आहे तो म्हणजे हिरवा रंग. हिरवा रंग हे सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. कारण ही नवरीसुद्धा लग्नामध्ये हिरव्या रंगाचा चुडा भरत असते. नवरीसुद्धा लग्नामध्ये हिरव्या रंगाचा बांगड्या घालत असते. महिला लग्न झाल्यानंतर सुद्धा हिरव्या रंगाच्या बांगड्या हातात घालत असतात कारण त्यामुळे पतीचे आयुष्य वाढते असे हिंदू धर्मशास्त्रात सांगतात. त्याचबरोबर हिरवा रंग हा निसर्गाशी संबंधित असल्यामुळे त्याची एक प्रकारची वेगळीच ऊर्जा तुम्हाला मिळते. शास्त्रातील हिरवा रंगाला खूप महत्त्व दिले जाते. ताणतणावाच्या प्रसंगी हिरव्यागार झाडांकडे किंवा हिरव्यागार गवताकडे पाहिले की मनसोक्त मन आपले ताजेतवाने होते, शांत होते, आपल्या डोळ्यांना शीतलता प्राप्त होते. हिरव्या रंगाचे खूप आणि अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. त्याचबरोबर आपण देवीची ओटी भरताना सुद्धा हिरव्या रंगाचा ब्लाऊज किंवा हिरव्या रंगाची साडी घेतो. त्यामुळे हिरवा रंग हा देवीला किती प्रिय आहे
ते आपल्याला समजते. त्यामुळे जर शक्य झाले तर तुम्ही किंवा तुमच्याकडे हिरवा रंगाची साडी असल्यास नेसावी. आपल्या हिंदू धर्मात दुसरा रंग आहे खूप शुभ मानला जातो, तो म्हणजे लाल. लाल रंग हा सर्वांना आकर्षित मानला जातो. देवी लक्ष्मीला देखील लाल रंग खूप प्रिय आहे. लाल रंग हे तेजाचे प्रतीक मानले जाते. लाल रंग हा शौर्य, संघर्ष, उत्तेजन, उत्साह, शुभेच्छा, साहस आणि नवीन जीवनाशी संबंधित मानला जातो. बघा, आपण रोजची देवपूजा करताना सुद्धा किंवा इतर पूजा मांडताना सुद्धा पाटावरती लाल रंगाचे वस्त्र टाकतो. कारण की लाल रंग हा सर्व देवांना, त्याचबरोबर माता लक्ष्मीला सुद्धा अत्यंत प्रिय आहे. त्याचबरोबर आपल्या सौभाग्यातील हा सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुंकू. हे सुद्धा लाल रंगाचे असते. कारण हे सौभाग्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळदी कुंकू. यामधील कुंकवाचा रंग हा लाल असतो. त्यामुळे लाल रंग महत्त्वाचा आहे. हा रंग ऊर्जा, उत्साह, सौभाग्य, उमंग, धैर्य आणि नवीन जीवनाचे प्रतीक मानला जातो. म्हणून संक्रांतीला लाल रंगाची साडी अवश्य नेसू शकता. त्याचबरोबर तुम्ही केशरी किंवा भगव्या रंगाची साडी देखील नेसू शकता. कारण केशरी रंग, भगवा रंग हा सुद्धा खूप महत्त्वाचा मानला जातो. हा रंग सूर्योदय आणि सूर्यास्ताचा रंग आहे. केशरी रंग हा ज्ञान, त्याग, शुद्धता आणि सेवेचे प्रतीक मानला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेचा ध्वज, रामकृष्ण आणि अर्जुन यांच्या रथाचे ध्वज केशरी रंगाचे होते. कारण ही केशरी रंग हा शौर्य, बलिदान आणि वीरता याचे प्रतीक मानला जातो. तसेच केशरी रंग हा देवी शक्तीचे प्रतिनिधित्व करतो. या रंगातून एक सकारात्मकता, ऊर्जा प्रवाहित होते. त्यामुळे तुम्ही केशरी रंगाची साडी जरी घेतली तर तुम्ही सुद्धा एक नवीन प्रकारची ऊर्जा मिळेल. त्यानंतर सर्वांना स्त्रीवर्गाचा आवडता रंग म्हणजे गुलाबी. हा प्रत्येक स्त्रीला महत्त्वाचा आणि खूप प्रिय आणि आवडता रंग आहे. गुलाबी रंग हा प्रेमाचा रंग मानला जातो. तसेच हा रंग आनंदाचा प्रतीक सुद्धा मानले जाते. गुलाबी रंग हा नेहमी स्त्रियांना आकर्षित करत असतो. स्त्रीचे वय कितीही असो तरी देखील त्यांना गुलाबी रंग हा आवडतोच. गुलाबी रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे आपले मन देखील खूप प्रसन्न होते. सतत एक वेगळीच एनर्जी आपल्याला मिळते. गुलाबी रंगामुळे सुख, समाधान येते. मन सुद्धा शांत राहतं. त्यामुळे गुलाबी रंग वेगळेच असे काहीतरी महत्त्व आहे. त्यामुळे तुम्हाला संक्रांतीला गुलाबी रंगाची साडी अवश्य नेसू शकता. आता मी जाते ते तुम्हाला रंग सांगितले ते शुभ रंग आहेत आणि संक्रांती दिवशी आपण अशा रंगाचे कपडे परिधान केल्याने तसेच रंग बाहेरची उष्णता शोषून घेतात, आपले शरीर उबदार ठेवतात. त्यामुळे शक्यतो तुम्ही या रंगाचे कपडे परिधान करा. थंडीपासून आपले रक्षण व्हावे म्हणून डार्क रंगाचे कपडे या दिवशी घातले तरी चालतात. त्यामुळे तुम्ही चिंतामणी कलर, पोपटी कलर, राणी कलर, क्रीम कलर अशा रंगाचे साड्या देखील किंवा कपडे घालू शकता. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मकर संक्रांती हा एक असा सण आहे ज्या दिवशी या रंगाचे कपडे आवर्जून घातले जातात किंवा या रंगाची साडी आवर्जून नेसली जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी काळे वस्त्र परिधान करण्याची प्रथा आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी रात्री मोठी असते. या दिवसापासून दिवमान वाढायला सुरुवात होते. काळोख्यात मोठ्या रात्रीला रंगाच्या वस्त्रा नेसून निरोप दिला जातो. दुसरं महत्त्वाचं वैज्ञानिक कारण म्हणजे या वस्त्रात उष्णता शोषून घेते. मकर संक्रांतीत थंडीमध्ये येत असते. थंडीच्या दिवसात आपले शरीर उबदार राहावं म्हणून मकर संक्रांतीला काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करण्याची प्रथा आहे.
थंडीच्या दिवसात तीळ हे देखील शरीरास खूप पोषक उपयुक्त असतात, म्हणून तिळगूळ देण्याची प्रथा पडली आहे. वर्षभरात कुणाशी भांडण झाले असेल तर मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगूळ देऊन क्षमा मागून विसरून जाऊया हा संदेश देण्याची प्रथा आहे. असं या रंगाचं महत्त्व पाहता तुम्ही संक्रांतीला या रंगाच्या साड्या आवर्जून नेसू शकता. रंगांचे कपडेही परिधान करू शकता. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या दिवशी कोणत्या रंगाच्या साड्या नेसायच्या नाहीत. तर आपल्या हिंदू परंपरेनुसार संक्रांतीच्या दिवशी ज्या दिवशी संक्रांती देवीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे तो रंग आपल्याला वर्ज्य करायचा आहे. दरवर्षी संक्रांती देवी ही वेगवेगळ्या रंगाचे वस्त्र परिधान करत असते आणि ही पद्धत अगदी पूर्वीपासून चालत आलेली आहे. संक्रांत जवळ आली की सर्व महिलांची चर्चा असते, यावर्षी संक्रांतीने कोणत्या रंगावरती आली आहे, ती संक्रांत कशावर आलेली आहे. तर यावर्षी म्हणजे 2026ला संक्रांत ही पिवळ्या रंगावर आलेली आहे. त्यामुळे या संक्रांतीला आपल्याला पिवळ्या रंगाची साडी चुकूनही देखील नेसायची नाही. पिवळा रंग अशुभ आहे असं मी अजिबात म्हणणार नाही, पण फक्त या संक्रांती सणापुरता आपल्याला संक्रांती देवीने ज्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असते त्या रंगाचे कपडे किंवा त्या रंगाची साडी घालायची नसते. त्यामुळे फक्त पिवळे वस्त्र सांगितले आहे. त्यामुळे तुम्ही पिवळे वस्त्र वर्ज्य करायचे आहे. बाकी तुम्ही इतर पिवळ्या गोष्टी ज्या आहेत त्या वापरू शकता. हळदी कुंकूमधील हळद असेल किंवा सोन्याचे दागिने असतील, या गोष्टी तुम्ही वापरू शकता. फक्त पिवळे वस्त्र आपल्याला या संक्रांतीला परिधान करायचे नाही. तेव्हा या संक्रांतीला तुम्ही तुमच्या मुलीला किंवा सुनेला सुद्धा ओंसा देताना मकर संक्रांतीच्या पिवळ्या रंगाच्या साड्या देऊ नका किंवा लहान मुलांना देखील पिवळ्या रंगाचे कपडे घालू नका. तसं तर या पिवळ्या रंगाला खूपच महत्त्व आहे. पिवळ्या रंगाला पितांबर म्हटलं जातं, पण आपल्याला या संक्रांतीच्या सणापुरतं तेवढं 1 दिवस किंवा संक्रांतीचे 3 दिवस आपल्याला पिवळा रंग वर्ज्य करायचा आहे. साड्यांसोबत संक्रांतीला बांगड्या भरण्याची सुद्धा पद्धत आहे. बघा, पूर्वीपासून आपली आजी असेल, आई असेल तर त्या संक्रांतीला बांगड्या भरतात. नागपंचमीला म्हणा त्या बांगड्या भरतात. आपली मुलगी बांगड्या भरायच्या कासाराकडे जात नसेल तर दुकानातून संक्रांतीसाठी नवीन बांगड्या विकत तरी आणून घेत असतो. पण आपल्याला बांगड्या हव्यात. 16 शृंगारामध्ये बांगड्यांचा समावेश असतो. त्यामुळे हिंदू धर्मात बांगड्यांना खूपच महत्त्व आहे. आणि संक्रांत म्हटलं की स्त्रिया छान तयार होतात, साड्या घालतात, ओंसा घ्यायला जातात, हळदी कुंकू करतात, तिळगूळ देतात. त्यामुळे आपल्या हातात काचेच्या 2 का होईना बांगड्या, हिरव्या बांगड्या नक्कीच हव्यात. शक्यतो तुम्ही काचेच्या बांगड्या घालण्याचा प्रयत्न करा. त्यातील त्या हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्या तर उत्तमच, कारण हिरवा रंग हा शुभ आणि सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. हिरव्या रंगाच्या बांगड्या घातल्यामुळे तुमच्या पतीचे आयुष्य वाढते असे पण म्हणतात. म्हणजे त्याच्या सौभाग्यामध्ये वृद्धी होते, वाढ होते. हिंदू धर्मशास्त्रात सांगितले आहे. त्यामुळे तुम्ही शक्यतो काचेच्या हिरव्या रंगाच्या बांगड्या नक्की घाला. बांगड्या घालताना एका हातात 6 घातल्या तर दुसऱ्या हातात 7 बांगड्या आपल्याला घालायच्या आहेत. या बांगड्या घालण्याचे नियम आहेत. म्हणजे एका हातात आपल्याला 1 बांगडी जास्त चढवावी लागेल. जर बघा कासाकडे आपण गेलो तर बांगड्या भरायच्या तर सुद्धा आपल्याला अशाच प्रकारच्या बांगड्या कासार भरतो. एका हातामध्ये बांगडी जास्त घालतात, पण आपल्या घरामध्ये जर आपण घालणार असाल तर एका हातामध्ये 1 बांगडी जास्तच घालायची आहे. किंवा तुम्ही कितीही बांगड्या घालू शकता. 1 डझन 12 घेतल्या तर एका हातामध्ये 13 बांगड्या घालणे हे नियम आहेत. त्यामुळे तुम्ही शक्यतो या पद्धतीने घालण्याचा प्रयत्न करा. बांगड्या असताना मेटलच्या किंवा प्लॅस्टिकच्या बांगड्या चुकून देखील वापरू नका. बांगड्या घालत असताना पिचक्या बांगड्या हातामध्ये चुकूनही ठेवू नका.
बांगड्या जर पिचकलेल्या असतील तर तुम्ही हातातून बाहेर काढून दुसऱ्या बांगड्या घालू शकता. अशा प्रकारे तुम्हाला या संक्रांतीला या रंगाच्या बांगड्या तसेच याच रंगाच्या साड्या घालायच्या आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा.